आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगे यांच्या पायी मोर्चात मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी। आजपासूनच आमरण उपोषण करत मुंबईला जाण्याचा विचार, समाजाला विचारून निर्णय घेणार जरांगेंची भूमिका। छातीवर गोळ्या झाडल्या तरी आता माघार नाही, जरांगे ठाम। सरकार निर्दयी, आरक्षण न मिळाल्यास सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ करू, वेळ आल्यावर ट्रॅप समोर आणणार, जरांगेंचा इशारा। शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, मराठा बांधवांचं बलिदान डोळ्यासमोर दिसतंय, बोलताना जरांगे पाटील भाऊ। तर 3 कोटी मराठे मुंबईमध्ये जमवून दाखवण्याचा जरांगेंचा दावा। मुख्यमंत्री शिंदे जरांगेंकडे राजकीय प्यादा म्हणून बघतात। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांची घणाघाती टीका। आरक्षणासंदर्भात सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू, मुख्यमंत्री दिलेला शब्द पूर्ण करणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर आंदोलन मागे घ्या, शिंदे आणि फडणवीसांचं जरांगेंना आवाहन। जरांगेंना आश्वासन दिलेले 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे ते 2 मंत्री तोंड दाखवत नसावे, मराठा आरक्षणावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। शहाणपणाची भूमिका घ्या आणि मराठ्यांना आरक्षण द्या, शिंदे फडणवीसांनी लवकरात लवकर तोडगा काढावा, मनोज जरांगेंचं आवाहन। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक, जरांगेंशीही मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याची सूत्रांची माहिती। जरांगेंच्या आंदोलनासाठी ठिकठिकाणाहून भाकरी आणि किराणा साहित्यासह तरुण मुंबईकडे रवाना, आरक्षण न दिल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचाही इशारा। रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची काल मातोश्रीवर बैठक, वायकर यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचा ठाकरेंकडून विश्वास, वायकरांवर कारवाई होण्याची पदाधिकाऱ्यांना भीती। महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या निशाण्यावर, रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, राजन साळवी यांना एसीबीची नोटीस, तर खिचडी घोटाळ्या प्रकरणामध्ये सुरेश चव्हाणला ईडी कोठडी। ईडी सरकारचं हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर, ईडीचा धाक दाखवला जातोय, आम्ही कोर्टात जाऊ, महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच्या तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर शरद पवारांचा हल्लाबोल। तपास यंत्रणांद्वारे पक्ष आणि घर फोडणं सुरू, अदृश्य शक्तीकडून कट कारस्थान आणि राज्य कारभार, भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलं की काहीच प्रॉब्लेम नसतो, सुप्रिया सुळे यांची घणाघाती टीका। ईडी ही केंद्रीय यंत्रणा, मलाही नोटीस दिलेल्या आहेत, तथ्य असेल तर अडचणीला सामोरं जावं लागतं, पण तथ्य नसेल तर काही अडचण नाही, रोहित पवार यांच्यावरच्या कारवाईनंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। शरद पवार ठराविक लोकांचंच ऐकत असल्यामुळे अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं, अजित पवार गटातील अनिल पाटलांचं वक्तव्य। तर 2019ला आलेल्या अनिल पाटील यांना पक्ष कसा चालतो हे माहिती नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। गुंडे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टर माइंडची पुणे पोलिसांकडून धिंड, विठ्ठल शेलारची घरापासूनच पोलिसांकडून धिंड। शेव रेल्वे उड्डाणपूल आजपासून पुनर्बांधणीसाठी बंद, पुढील 2 वर्ष पूल बंद राहणार, वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली जाणार। निर्यात बंदीनंतर कांदा दरात घसरण सुरूच, सोलापूर बाजारात समितीनं 564 गाड्या कांद्याची आवक, प्रति क्विंटल 1300 रुपयांचा भाव।